अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शोक प्रस्ताव आज आपल्या विधिमंडळामध्ये मांडलेला आहे, त्या शोक प्रस्तावावर मी माझ्या भावना व्यक्त करण्याकरता इथे उभा आहे. विधिमंडळातले ज्येष्ठ सदस्य आणि राज्याचे लाडके व लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांवर आज अशा पद्धतीने बोलण्याची वेळ या विधिमंडळातला एक सदस्य म्हणून, आमदार म्हणून ही माझ्या जीवनामध्ये येईल असं स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं. आदरणीय अजितदादांच्या सह विधिमंडळातले ज्येष्ठ सदस्य स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय शालिनीताई पाटील असतील आणि त्याचबरोबर पुरोहित साहेब असतील, या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना सुद्धा श्रद्धांजली भावण्याकरता मी इथे 2 शब्द मांडणार आहे. आदरणीय अजितदादांच्या बाबतीत सभागृहातल्या अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि अशा सदस्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत ज्यांनी या सभागृहामध्ये त्यांच्यासोबत आमदार किंवा मंत्रिमंडळातले त्यांचे एक सहकारी मंत्री म्हणून गेल्या 35 ते 40 वर्षातल्या त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या आणि या विधिमंडळातल्या कामकाजामध्ये त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. ज्येष्ठ सदस्यांच्या भावना ऐकत असताना तर मी पाहत होतो की खरोखरच अनेक जुन्या आठवणी आणि स्वर्गीय अजितदादांच्या सोबत काम करत असताना जे काही अजितदादांच्या बरोबरचे अनुभव असतील, हे मांडत असताना अनेक सदस्यांना त्यांचे अश्रू हे खरं तर सांभाळता आले नाहीत. तर अनेकांच्या बोलण्यावरून ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या स्वर्गीय अजितदादांच्या बाबतीत, तर दुसऱ्यांना सुद्धा ते ऐकत असताना त्यांचे अश्रू हे सांभाळता आले नाहीत. आदरणीय अजितदादा हे 1990 सालापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनात हे आणि राजकीय जीवनात सक्रिय झाले आणि महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा हा राजकारणामध्ये अत्यंत तरुण वयामध्ये तो पुढे चालवण्याचा एक महत्वपूर्ण जबाबदारी ही अजितदादांकडे ही तरुण वयामध्ये आली. लोकसभेमध्ये फार कमी काळ त्यांनी काम केलं, परंतु विधानसभा मध्ये काम करत असताना एक आमदार म्हणून आणि मंत्रिमंडळातले एक तरुण मंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा हा 1980च्या दशकापासून किंवा 90च्या दशकापासून सातत्याने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उमटवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. एवढं मोठं 90 आणि 2000च्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते सक्रिय होते, विविध पक्षातले नेते होते, अनेकांनी विधानसभामध्ये 30-30 वर्ष काम केलेली मंडळी होती. अनेक जण विधानसभा लोकसभेमध्ये काम करून त्या ठिकाणी मंत्रिमंडळात अजितदादांच्या सोबत होती. परंतु या सगळ्या मंडळींमध्ये अजितदादांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा उमटवण्याचं खूप चांगलं काम केलं. अनेकांना त्यांच्या स्वभावाबाबतीतल्या सुरुवातीच्या काळातले काही बरे वाईट अनुभव आले असतील, परंतु नेहमीच एक समाजकारणामध्ये राजकारणामध्ये लोकांमध्ये गैरसमज असतो की एखादा राजकीय नेता स्पष्ट बोलला तर तो स्पष्ट बोलला म्हणजे तो कदाचित उर्मट असतो किंवा त्याच्या मनात काहीतरी ते काम करण्याचा हेतू नसतो, असा एक चुकीचा मोठा गैरसमज हा कधी कधी लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण होतो. परंतु दादांनी सुरुवातीपासून या ठिकाणी स्पष्ट बोलण्याचं जे काही त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक स्वभाव होता हा कायम ठेवलेला होता आणि त्यांच्या बाबतीतलं कारण त्यांचं स्पष्ट होतं की कुठल्याही माणसाला त्याचं काम एखादं होत असेल तर ते पटकन होतंय म्हणून सांगितलं पाहिजे, ते होतंय म्हणून ते केलं पाहिजे. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला कुठेही कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात त्याचं काम व्यक्तिगत जीवनातलं किंवा इतर कुठल्या व्यावसायिक जीवनातलं करत असताना त्याला हेलपाटे पडू नये हा त्याच्या पाठीमागचा दादांचा एक स्वभाव होता. दादा स्पष्ट वक्ते होते, शब्द पाळणारे नेते होते
आणि गेल्या काही वर्षांमध्ये तर दादांच्या स्वभावामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये खूप काही चांगले बदल महाराष्ट्रातल्या लोकांना पाहायला मिळाले. आजही महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर सध्या जे काही व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम चालू आहे त्याच्यावर दादांचे काही जुने भाषणांचे काही रील जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर येतात, तर ते पाहताना एकीकडे म्हणजे दादांच्या मिश्किलपणाने ज्या पद्धतीने दादांनी त्या प्रसंगांमध्ये जे काही ते बोललेले आहेत, त्यामध्ये हसू येतं, पण दुसऱ्या लगेच क्षणाला डोळ्यात पाणी पण येतं, की हाच मिश्किलपणा, हेच दादांचं बोलणं म्हणजे सभागृहातलं असेल, सभागृहाच्या बाहेरचं जाहीर भाषणांमधले असेल, ते आता पुन्हा आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांना आणि तरुण पिढीला ऐकायला मिळणार नाही. ह्याचं खंत आणि दुःख मनापासून आम्हा सर्वांना वाटतं. आदरणीय अजितदादांचं माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे फार जुने संबंध होते. कारण वास्तविक माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी आणि अजितदादांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते देशाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी यांनी 1970 आणि 68च्या दशकापासून एकत्र काम केलं होतं. आणि म्हणून अजितदादांना माझ्या वडिलांबाबतीतलं एक वेगळं आदर आणि सन्मान सातत्याने मनामध्ये होता. एक बहुजन समाजातला, मराठा समाजातला किंवा एक ग्रामीण भागातला दुष्काळी तालुक्यातला एक एक व्यक्ती पुण्यात येऊन शिक्षण संस्था उभी करतो, हे दादा सातत्याने वारंवार बोलायचे. मला काही गोष्टी दादांच्या अनेकांनी त्यांचे व्यक्तिगत प्रसंग आणि अनुभव सांगितले, पण काही गोष्टींचा मला अध्यक्ष महोदय आवर्जून इथे उल्लेख करायचा आहे. 2018ला जेव्हा माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं, तर दादांनी ह्याच सभागृहामध्ये त्यांचे असणारे जे काय माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांच्या सोबत असणारे अनुभव आहेत, हे अत्यंत भावनाहुश होऊन त्या ठिकाणी पोटतिडकीने इथे सभागृहात मांडलेले होते. तदनंतर सुद्धा ज्या वेळेस दादांची माझी भेट व्हायची, त्या अनेक जुन्या आठवणी आणि किस्से हे माझ्या वडिलांच्या सोबतचे ते आवर्जून मला सांगायचे. पण एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, की ज्यावेळेस या ठिकाणी अजितदादा 2019च्या मंत्रिमंडळात पुन्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले होते आणि त्यावेळेस नुकतंच सरकार बनलेलं होतं, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेव्हा बजेट करायचं होतं कोरोनाच्या कालावधीच्या नंतर, त्यावेळेस मला त्यांनी एक दिवशी अचानक बोलून घेतलं आणि मला म्हणले, "मला असं कळलंय विश्वजित, तू पतंगरावजी कदम साहेबांचं स्मारक जिथे अंत्यविधी झाला तिथे उभं करतोयस. आणि तुला जर वाटत असेल तर मी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये एक महाराष्ट्रातली एक अशी ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मी बजेटमध्ये तरतूद करतो आणि 10 ते 15 कोटीची निधी मी तिथं उपलब्ध करून देतो." खरं मी कुठं मागणी केली नव्हती. मी दादांकडे कधी याचा उल्लेख सुद्धा केला नव्हता. पण मला बोलवून घेऊन अशा गोष्टीचं म्हणजे त्यांनी उच्चार माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला करणं, जेव्हा माझे वडील हयात नसताना, हा जो काही दादांचा मनाचा मोठेपणा होता, तो त्या क्षणाला मी पाहिला. मी दादांना म्हणलं, "दादा, शासनाकडनं अशा स्मारकांना जेव्हा निधी येतो, तर त्याच्या अनेक अटी शर्ती असतात. त्यातले अनेक नियम असतात आणि म्हणून त्यात मला काही पडायचं नाही. मी लोकांच्या आशीर्वादाने एक आमच्या वडिलांच्या कर्तृत्वाला साजेल असं एक स्मारक नक्की उभं करेल, ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल." आणि दादा म्हणाले, "निश्चितपणे विश्वरी, बरोबर आहे तुझं, अटी शर्ती आहेत आणि ते काय मग आपण करायला नको," असं दादांनी मला सांगितलं. पण किमान विचारणं, हे जे काय दादांचा मनाचा मोठेपणा होता, तो खरंच म्हणजे आज मी या ठिकाणी आवर्जून सांगेल. सातत्याने सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या पलीकडे असेल, मला तर इतर असंख्य महाराष्ट्रातले आमदार असतील, कार्यकर्ते असतील, जे दादांकडे गेलेत कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने आणि दादांचं कडून त्याच्यातलं स्पष्टपणे ते काम होणारे, नाही होणारे किंवा ते झालंय, असं कधी दादांकडनं कुठलंही काम पेंडिंग हा विषय राहिलेला नाही. आणि दादा नेहमीच त्या कामात, उलट आम्हा तरुण सारख्या, माझ्यासारख्या तरुण आमदारांच्या बाबतीत ते फार सकारात्मक त्यांची भूमिका असायची, प्रोत्साहनपर असायची. नेहमी आमच्या पाठीवर थाप मारायचे. आणि अशा पद्धतीने कुठलेही व्यक्तिगत किंवा सार्वजनिक मतदारसंघातलं काम असेल, तर त्या बाबतीत कशी मदत करता येईल ह्या ठिकाणी दादांचं बारीक एक या ठिकाणी लक्ष असायचं. मी त्यांच्या बरोबर राज्यातला एक मंत्रिमंडळातला राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. मला आठवणं, कोरोनाच्या कोविडच्या काळात दादांनी खूप मोठं काम केलं. कारण मंत्रालयामध्ये, प्रशासनामध्ये संपूर्ण यंत्रणा हलवण्याचं काम हे दादा त्यावेळेस अत्यंत दिवस रात्र करत होते. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. सगळ्या विभागांची जबाबदारी ते हाताळून त्यांना, सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा जो काही सार्वजनिक जीवनाचा अनुभव आहे, त्या अनुभवातनं त्या ठिकाणी ते सूचना देत होते. हे करत असताना एक दिवशी संध्याकाळची एक बैठक अशीच होती आणि फार कमी लोक मंत्रालयात त्यांना परवानगी येण्याची होती आणि ती बैठक संपली. मला वाटतं कृषी खात्याचे दादा भुसे साहेब, ते माझे कॅबिनेट मंत्री होते, ते होते. ती बैठक झाली, ते निघून गेले आणि मी आणि दादा आम्ही बैठक संपून दोघं बाहेर पडलो. बाहेर पडत असतानाच पॅसेजमध्ये एक फक्त कागदाचा गोळा असा खाली पडलेला होता पॅसेजमध्ये.
आणि दादांनी तो वाकून स्वतः तो कागदाचा गोळा उचलला आणि तो म्हणले परत त्यांनी सूचना कोणाला दिली, बघा अशी घाण आणि अस्वच्छता या मंत्रालयात असता कामा नये. महाराष्ट्रातले लोक इथे येतात आणि महाराष्ट्रातले लोक येत असताना असे जर मंत्रालय जर अस्वच्छ असेल तर महाराष्ट्राच्या लोकांमध्ये काय प्रतिमा होईल. एवढं बारीक त्यांनी लगेच तिथं त्या ठिकाणी कमेंट केलेली होती. पण मला तो गोळा देताना तो नुसता गोळा दिला नाही. मला एक म्हणजे आश्चर्यचकित मी या गोष्टीचं झालो की गोळा देताना तो त्यांनी सरळ केला आणि त्याला तो दुमडला आणि तो दुमडून मला हातात दिला. म्हणले विश्वजित कुठं ते जाताना हा या ठिकाणी हे कागद काय बघ आणि ते त्याचं विल्हेवाट लाव. म्हणजे नुसता गोळा माझ्या हातात ठेवला नाही. तर एवढ्या बारीक गोष्टी दादांच्याकडनं शिकण्यासारख्या होत्या. आणि खरंच म्हणजे अनेक गोष्टी आहेत. मला आठवतं की आदितीताईंनी आता उल्लेख केला त्यांच्या भाषणात की आम्ही सगळे तरुण अनेक आमदार राज्यमंत्री झालेलो होतो. दत्ता मामा इथं राज्यमंत्री होते. एक दिवशी आम्ही सगळ्या राज्यमंत्र्यांनी एकत्रित येऊन ठरवलं की बाबा आपण अजितदादांकडे जाऊ, दादाच आपल्याला न्याय देतील. म्हणू की बाबा आम्हाला कॅबिनेट मंत्र्यांकडनं आम्हाला काहीतरी अधिकार मिळावे. आणि त्यावेळेस आम्ही सगळे गेलो आणि गेल्यानंतर खरं आता शेवटी दादांकडे बोलणार कोण अशी आमच्यावर वेळ आली, परिस्थिती आली. बंटी पाटील मला म्हणले विश्वजित कदम तुम्ही जरा बोला, तुमच्यावर जरा दादांचं लाड आणि प्रेम आहे, तुम्ही जरा धाडसानी बोला. आणि मी दादांशी बोललो, म्हणलं दादा कॅबिनेट मंत्री फार काय आम्हाला अधिकार देत नाहीत, कसं तुम्ही यातनं मार्ग काढा, शिकणार कधी, आम्ही महाराष्ट्रात काम करणार कधी. आणि म्हणून या कोरोनाच्या कालावधीनंतर आम्हाला ही संधी द्यावी. दादा म्हणला अरे मी ठीक आहे प्रयत्न करतो, मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, आम्ही खरं मी ठाम तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही शिकलं पाहिजे, तुम्ही काम केलं पाहिजे, या भूमिकेशी माझं ठाम मत आहे, दादा बोलले. आणि तेवढ्यात ते काय म्हणले, मी दादांना सर म्हणलं विनोदाने, दादा म्हणलं इथं कोण बसलेले कॅबिनेट मंत्री ह्यांनी त्यांच्या राज्यमंत्री त्यांच्या कॅबिनेट मंत्र्याला सांगितलं, कुणी भाऊ म्हणून उद्देशून केलं, कुणी काका म्हणून केलं, कुणी आजोबा म्हणून केलं. आणि दादा एवढ्या मुश्किलपणे म्हणले विश्वजित असणे, म्हणले विश्वजित हे नाती तूच काढू शकतो, भाऊ काका मामा आणि आजोबा. आणि म्हणले एवढी सगळी नाती झाली पण तरी आम्हाला कोण अधिकार देईना. हे म्हणल्यावर दादा एवढे हसले. पण सांगण्याचं म्हणजे त्यांच्यातला जो काही एक हे होता की प्रत्येक पिढी बरोबर ते त्यांना आपलं करायचं, तर कम्फर्ट द्यायचे. म्हणजे दादांचा जो काही प्रत्येकाला आल्यानंतर कम्फर्ट देण्याचा जो काही एक भाग गेल्या काही वर्षात अनेक आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी पाहिला, त्यातनं माणसं मन मोकळेपणाने बोलायचे. दादांनी सहकार क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, यातल्या अनेक लोकांनी किस्से सांगितले की शेतीतलं तर ओढं त्यांना माहित असायचं. आम्ही जेव्हा कृषी खात्यातला राज्यमंत्री म्हणून काम करायचो त्यावेळेस कृषी खात्यातल्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि आमच्या सारख्यांना निम्म म्हणजे बैठक तर 70% दादा चालवायचे. अशा पद्धतीने त्यांचं बारीक या ठिकाणी सूचना असायच्या. मग ते सहकार खातं असो, कारण सहकार क्षेत्रातनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही 1990च्या दशकामध्ये त्यांनी केली. आणि म्हणून ते पीडीसीसी ला होते, तिथे संचालक होते, चेअरमन होते. म्हणून एखाद्या बँक असेल, आर्थिक संस्था असेल, या सगळ्या संस्थेत कारखानदारी असेल, मी साखर कारखाने चालवतो आणि दादांचा बारीक लक्ष असायचं एचएनटीचा खर्च किती, या ठिकाणी उसाला दर तुम्ही किती देताय, कुणाचं कर्ज घेतलं, कुणाची मशिनरी घेतली, शेतकऱ्यांच्या बाबतीतलं तुम्ही कसं या ठिकाणी हाताळताय. म्हणजे इतकं बारीक दादांचे विचारपूस प्रश्न असायचे. आणि त्या विचारपूस करण्यामध्ये दादांचा एवढा अभ्यास असायचा की दादांसमोर जाताना कुणाकडे असं धाडस नव्हतं की अपुरा अभ्यास करून जाणं किंवा काहीतरी चुकीची माहिती देणं. हे काय दादांच्या आयुष्यातलं 30-35 वर्षातलं जे काही कामकाज होतं ते या ठिकाणी खरंच दादांकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. खरं दादांचं दुःखद निधन अशा आकस्मिक पद्धतीने होणं हे सगळ्या महाराष्ट्राला प्रचंड मोठा एक धक्का आहे. खरं दादांचं मंत्रालयातलं असणारं प्रशासनावर वचक, अभ्यास आणि सभागृहात सुद्धा मला फार ते मजेशीर कधी कधी बोलायचे, पण थोडीच माया पण त्यांची व्यक्तिगत जीवनात सातत्याने माझ्यावर असायची. बऱ्याचदा त्यांनी मला म्हणजे त्यांच्या निवासस्थानी बोलून अनेक गोष्टींबाबतीत, माझं शिक्षण क्षेत्रातलं काम असेल, मतदारसंघातलं असेल, जिल्ह्यातलं राजकारण असेल, या सगळ्या बाबतीत मला मार्गदर्शन सुद्धा व्यक्तिगत स्तरावर देण्याचं काम ते सातत्याने करत होते. आणि म्हणून दादांनी जे काही महाराष्ट्रासाठी एक योगदान दिलेलं आहे, कणखर नेतृत्व, एक शब्द पाळणारे नेता म्हणून, आणि खऱ्या अर्थाने जे काही त्यांच्या सभागृहातली भाषणं असतील, सभागृहात सुद्धा सकाळी 9-10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची भाषणं ऐकण्याकरता. एक दिवशी मला आठवतं माझं कुठल्या तरी विषयावर भाषण होतं आणि दादा एकटे सभागृहात बसले होते, अखंड सभागृहात दादा एकटे होते. मी दादा म्हणलं दादा कसं काय तुम्ही, नाही म्हणलं तुझं भाषण ऐकायला बसलो. आणि असे माझ्यासारखे अनुभव महाराष्ट्रातल्या अनेक तरुण आमदारांना या ठिकाणी आलेत की लोकांची भाषणं ऐकण्याकरता, म्हणजे सभागृहात इतर कोणी असो किंवा नसो, पण अजित दादा शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी भाषण ऐकण्याकरता असायचे.
आणि म्हणून हे जे काय दादांच्या निधनाने एक प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालं. आज मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा जे मनोगत इथं दादांच्या बाबतीतलं व्यक्त केलं, मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खरंच मी त्यांच्या मनोगताची दाद देईन, की त्यांच्या भाषणामध्ये दादांची मैत्री असेल किंवा दादांच्या बाबतीतलं जो काय त्यांचा जिव्हाळा आहे, जे पर्सनल भाषण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज त्यांच्या बाबतीतले केलं. ही जी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, या संस्कृतीचा आदर्श खरं या ठिकाणी पुढील काळामध्ये सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी, तरुण किंवा वयस्कर नेत्यांनी ठेवणं आणि ती जोपासणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज त्याची कुठेतरी एक चित्र आम्हाला आज झालेल्या अनेकांच्या वेगवेगळ्या पक्षातील, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या वयोगटातील असणाऱ्या आमदारांच्या भावना जेव्हा ऐकत असताना ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. हेच खरं आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आज जी 3 दिवसाचं शोक या ठिकाणी केलात, पुन्हा मुख्यमंत्र्यांनी प्रचार न जाण्याचा निर्णय घेतला, असे अनेक विषय आहेत ज्यांच्या बाबतीत खरंच म्हणजे एक चांगला मेसेज हा महाराष्ट्रातल्या जनतेला त्या निमित्ताने आज देण्यात गेला सरकारकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं. आणि म्हणून असं मला वाटतं की आज दादांच्या बाबतीतलं जे काय आम्ही शिकलोय, दादांचे जे काही संबंध हे होते आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या, खरंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे दादा तयार झाले आणि पवार साहेबांनी सुद्धा त्यांना जे काही बारामती शहर म्हणजे एक जागतिक राष्ट्रीय स्तरावरचं शहर नेण्याकरता जी काय ताकद पवार साहेबांनी त्यांना दिली, जे काय राजकीय संघर्ष प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी होत असतो, त्यात जे काही झालं त्यातनं दादांनी जे काही महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा जो काही ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात उभा केला, अशा आदरणीय अजितदादांना मी माझ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ, माझ्या सांगली जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अध्यक्ष महोदय शालिनीताई पाटील ह्या महाराष्ट्राच्या आमदार होत्या, सांगली जिल्ह्याच्या खासदार होत्या, राज्यात महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. स्वर्गीय वसंतदादांच्या त्या पत्नी होत्या आणि खूप चांगलं काम त्यांनी एक त्यांच्याही काळातला एक दरारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला त्यांनी त्यांचा ठसा अत्यंत समर्थपणे उमटवलेला होता. त्यांचंही दुःखद निधन या प्रसंगी झालं. आदरणीय स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक साहेब हे नंदुरबारचे केवळ नव्हे तर महाराष्ट्राच्या संपूर्ण आदिवासी समाजाचे एक अत्यंत लोकप्रिय आणि लाडके असे नेते होते. 1970-72च्या दशकापासून स्वर्गीय इंदिराजी गांधींच्या बरोबर त्यांनी काम केलेलं होतं आणि आमदारकी, लोकसभा अनेक महत्वपूर्ण पदं भूषवत असताना महाराष्ट्रात सुद्धा आदिवासी समाजाला अत्यंत चांगल्या पद्धतीने योजना आणि त्या योजनांचा लाभ देण्याकरता स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक साहेबांनी 30-40 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधिमंडळात खूप चांगलं काम केलं. अशा आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आदरणीय पुरोहित साहेब यांचंही दुःखद निधन झालं. ते भाजपचे नेते होते. मुंबई शहरात खूप वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं. त्यांचा माझा काही काळ थोडासा संबंध मागच्या 5 वर्षात आमदार म्हणून काम करत असताना आलेला होता आणि त्यांचाही स्वभाव या ठिकाणी मुंबईकरांना एक त्यांची पोकळी निश्चितपणे इथे जाणवेल. अशा अनेक या सर्व दिवंगत ज्येष्ठ नेत्यांना मी माझ्या पलूस कडेगाव सांगली जिल्हा आणि व्यक्तिगत कदम कुटुंबाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. सन्माननीय सदस्य श्री आशिष शेलारजी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शोक प्रस्ताव या ठिकाणी